हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय, आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे. तर भाऊ बहिणीनं बरेच राहत जा. पाऊस पाणी काय म्हणतोय मग तुमच्याकडं? आमच्याकडं तर जोरदार पाऊस चालू आहे. आणि कसं आहे माहितीये का, पाऊस पडला तर शेती पिकल, आणि शेती पिकली तर आपल्याला अन्नधान्य खायला भेटल. बरोबर आहे का नाही? तर पाऊस महत्वाचा पाहिजे. मस्त पावसाची चिडचिड वाटती, मस्त पावसाचा प्रॉब्लेम येतात. कामावर जायला सुद्धा काढ अडचण येतात, पण करणार काय भाऊ बहिणीनं? पाऊस तर पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर पाऊस चालू आहे चांगला मस्तपैकी. आणि कसं आहे माहितीये का, ज्या त्या ऋतूमध्ये जी ती ऋतू असतात, आणि जे ती आहे ती होतच राहतं. थंडीमध्ये थंडी पडतच राहते, उन्हाळ्यामध्ये ऊन पडतच राहतं, आणि पावसामध्ये पाऊस बेथांब पडतच राहतो. तर तसंच काय अनेक लोकांचं भाऊ बहिणीनं पावसामुळं नुकसान पण होतं. कायांची घरं मोडते ती, कायांचं वाऱ्या वादळात पत्र उडून जात्यात. कायांचं तुम्हाला सांगते, कुणाला लाईटीचं शॉक बसतं, म्हणजे कायांना तर जीव सुद्धा गमवावा लागतो. तसं तुम्हाला सांगते. तसं तर म्हणाय गेलं तर माणसाचा जन्म हा नाशिवंत ध्येय आहे. कधी कुणाला काय होईल हे सांगता येत नाही. आज मी तुम्हाला बोलते, आता उद्या माझं थोड्या टायमाने माझं काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून हा मानव जन्म हा नाशिवंत ध्येय आहे. म्हणून तुम्हाला सांगते, मन मारून नाही तर मन भरून जगा. आणि ह्या गोष्टी तर मला भरपूर लेट कळाल्या. ह्या अगोदर जर कळाल्या असं तर नक्कीच मी माझं जीवन मस्तपैकी असं जगली असती, आणि नसत्या मला मेंदवाच्या गोळ्या चालू झाल्या. बरोबर आहे का नाही? तर टेन्शन, डिप्रेशन ही भरपूर वाईट गोष्टी आहेत त्या. कारण की ह्याच्यातून मी जाती, ह्या गोष्टी मी अनुभवती, म्हणून मी तुम्हाला सांगते. कुणी बी जर माझे भाऊ बहीण असतील टेन्शन मध्ये असतील किंवा डिप्रेशन मध्ये असतील, तर अजिबात टेन्शन डिप्रेशन घ्यायचं नाही. मस्तपैकी काम करायचं, मस्तपैकी अन्न पाणी बनवायचं, आणि मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त एन्जॉय के साथ जिंदगी आपली जगायची. तर भाऊ बहीण नका, आता कसं आहे माहितीये का, जीवनातलं कितीक दिवस राहिले तर कितीक दिवस नाही हे माहित नाही मला पण माझ्या जीवनातलं. तर प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करते. तर आता भाऊ बहिणींनो, मी कामाला जाते तर तुम्हाला माहिती आहे हो का, कसं आहे माहितीये का, काम करण्याची लाज नसते. काम ती छोटा असो किंवा मोठा असो, मी तुम्हाला ह्याच्या आधी बी बोललेले, कामाची लाज ही कशाचीच नसते. बरोबर आहे का नाही? तर काम केलं तर आपल्याला पोटाला पोट भरून अन्न खायला भेटल. आपल्याला नावं ठेवणारे लोक आणून देणार नाही, ते का देणार आहे? ते आणून देणार नाही, ते देणार. कसं आहे, कोण शहाणं म्हणतं तर कोण येडं म्हणतं. बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनं? कोणी शहाणं म्हणतं तर कोणी येडं म्हणतं. कोणाकडे जगाकडे लक्ष द्यायचं नाही. जगाकडे जर लक्ष दिलं ना तर जगणं मुश्किल होतं आपलं. आणि खरंच जगणं मुश्किल होतं भाऊ बहिणींनो. जगाकडे लक्ष देणं म्हणजे जी महामूर्खाचं काम आहे, जगाकडे लक्ष देणं. आणि इतके दिवस मी मूर्ख होती. आता कुठं तुम्हाला सांगते मी, जीवनातल्या प्रवासांना, म्हणजे जीवनातलं अनेक जे दिवस राहिलेला आहे तर माझं, त्यात तुम्हाला सांगते असं मी निर्णय घेतलेला आहे की आनंदाने. गॅस चालूच आहे काय? मग सांगायचं का हो का, असं माझं डोकलेटी माझी ही होती. तिथनं तुमचं दाजी खुणावत आहे मला, हो का? अजून मी माझ्या डोकं जागेवर नसतं भावा बहिणींनो. तर गॅस चालूच राहिला. भाकरी केल्या हो का, भाकरी केल्या आणि किती वेळचं झालं तक तक गॅस चालूच आहे. असाच गॅस चालू राहिला होता, म्हणजे डोकं कधी कधी काम देत नाही माझं. असं होतं भावा बहिणीनं. आणि तिथनं तुम्हाला सांगते, तुमचं दाजी खुणाव देत नसतं, असं असं करते ते मला. मला बी काय कळना झाले. ते झालं ते सर्दीनं जाम होय. लंग से भरा मेरा दिल, टूट गया ना जोडे मेरा दिल. हे केलेले आहे मी भाकर. तर कशी केली मी ज्वारीची भाकर, सांगा मला, मी कशी केली ती भाकर. आम्हाला माझ्या माहितीनुसार 5वीला का 6वीला काहीतरी धडा होता बघा, जोंजळ्याची भाकर. तर ह्याला ज्वारीला जोंजळ म्हणलं जातं वाटतं, म्हणजे
हो का, मी कसं आहे भावा बहिणीनं अनपड आहे, किती केलं तरी माझं काही 7वी शिक्षण झालेलं आहे आणि ती पण पूर्ण 7वी शिक्षण माझं झालेलं बी नाही. पूर्ण 7वी शिक्षण माझं झालेलं नाही. निम्मा अर्ध कुठं जा गोळा कराय, कुठं बोरत जा आणायला, कुठं आंबत जा आणायला, कुठं गावातच जा आणायला, कुठं सरपानच जा आणायला, अशी माझी 7वी शाळा झालेली आहे. म्हणजे 7वी म्हणजे माझं पहिल्यापासून शिक्षणच असं झालेलं आहे, कारण की माझं शिक्षणात काही एवढं डोकं नव्हतं. शिक्षणात डोकं लिटी म्हणायला गेलं तर राजू आणि पूनमताई ह्या दोघांचं शिक्षणामध्ये डोकं होतं. मी नाव्या मंदच आहे. आपल्याला गचा मग कळत नाही, मचा य कळत नाही, काहीच कळत नाही. इंग्लिश तर आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे. इंग्लिश हा विषय माझ्या डोक्याच्या लांब 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 कोसो मील दूर आहे. इंग्लिश आपल्याला येतच नाही, कसलंच येत नाही, काहीच येत नाही. मग आपलं नाव तरी कसं बसं शिकली या इंग्लिशामध्ये टाकायला. आता इंग्लिश आपल्याला येत नाही. तर आता ही तुम्हाला सांगते, आता कुठला चालू आहे, आखाडाचा महिना चालू आहे. तर आखाडाच्या महिन्यात हे आहे का नाही, देवदेव हे असतात, कुणाच्या सवासणी असतात, तर कुणाचं कोंबडं असतंय, तर कुणाचं निवद नारळ असतं. म्हणजे प्रत्येकाच्या ज्या त्याच्या हेतून जे ते असतं. तर आता मी काय करायची माहितीये का, आखाड्याच्या महिन्यात तर माझे चंगळच जायची, लक्ष्मीच्या देवळात निवद नारळ गोळा करायची. परत तुम्हाला सांगते, हिरव्या बांगड्या हात हात भरायची. ही अशी माझी शाळा झालेली आहे. काय त्या शाळेला सांगू तुम्हाला. तर असो, तर एक दोन मुद्द्यावरती मला बोलायचं होतं. तर काय बोलायचं होतं ते बी तुम्हाला सांगते मी. तर भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे, कामाने मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि घरी यायला तुम्हाला सांगते 5:45, 6:30, 6:15, कधी 6, म्हणजे अशा वाजतात. या 6च्या पुढे टाइम होऊन जातो कामावर यायचं म्हणल्यानंतर. जीव कटळून गेलेला असतो. तिथनं येऊन तुम्हाला सांगते स्वयंपाक पाणी करावा लागतो. स्वयंपाक पाणी करणं, तर स्वयंपाक पाणी केलं तर पोटाला अन्न पाणी खायला भेटणार आहे. स्वयंपाक नाही केला तर कुठनं खायला भेटणार आहे, असा बी विषय आहे ना. दार उघडा ते. कोण मागून द्यायचंय आपल्याला, म्हणते तुमचा हातपाय दटाकट्टा आहेत, काय मोडल्या ते तुमचा हातपाय, तर आम्ही तुम्हाला कालवण भाकरी. आणि अर्ध्या भाकरीनं पोट भरल का? काय म्हणतात तुमचं दाजी आहे का बाबाईने, ऐकलं का तुम्ही? ऐकलं नसेल तर मी सांगते. ते म्हणतात की जुहळी करायची आणि गावात मागायला जायचं. आता गावात मागायला जाऊन देणार आहे ते का आपल्याला अन्न पाणी, सांगा बरं. ज्या त्यालाच पडलंय जगायचं. कारण की आताचा काळ असा आहे भावा बहिणींनो, पहिला दिवस नाही तो, पहिलं ही पण नाही. पहिलं जे होतं का नाही, पहिलं माणूस तुम्हाला सांगते 100 रुपयामध्ये महिना काढायचा, 100 रुपयामध्ये. आता जसं आम्हाला थोडं थोडं कळत होतं ना, तसंच तुम्हाला सांगते, आमचं वडील 2.5 रुपयाचं तांदूळ, 1.5 रुपयाची चटणी, 1.5 रुपयाचं गोड तेल, परत तुम्हाला सांगते 2 रुपयाची मटकीची डाळ, असं आणायचं सामान. हो म्हण, असं आणायचं. म्हणजे भरपूर गरीब परिस्थितीतून दिवस काढलेले आहेत भावा बहिणीनं. म्हणून ह्या आणाची आपल्याला जाण आहे. आणि तसं आपल्याला नाही, तर प्रत्येक माणसालाच आणाची जाण असते. आणि आणाची जाण, तर व्हिडिओ बंद झाला माझ्याकडं. तर अन्नाची ही जाण माणसाला पाहिजेच भावा बहिणीनं. कारण की कसं आहे माहितीये का, ह्या अन्नाच्या पाठीमागं एवढं पळावं लागतं ना आपल्याला, भरपूर पळावं लागतं. प्रत्येक माणूस पळत असतो, प्रत्येक माणूस हा पळतच असतो अन्नाच्या मागं. आणि अन्न हे परमेश्वराचं घरचं आहे. काय त्याला म्हणते ते आता, एवढं मला काय म्हणते ते तुम्ही सांगा भावा बहिणीनं मला. बरोबर आहे का नाही? आडाने बाय मला काही एवढं समजत नाही. तर चला आता भाकरी बनवल्या. तर तुमचं दाजी मला म्हणते ते गावात जुळी करू आणि मागायला जाऊ. तर हा, मला कामाने वेळ भेटत नाही भाऊ बहिणी. जसं असेल तसं मला वेळ, म्हणजे आपलं गाडीवरती ह्याच्यावरती जाताना आपले 1-2 शॉर्ट व्हिडिओ काढत असते मी. तेवढंच मन आपलं रमून जातं. तेवढंच एखादं गाणं जर आवडलं तर तेवढंच एखादा छोटा व्हिडिओ काढायचा, शॉर्ट व्हिडिओ आपला बारकासा छोटासा. त्याच्यात मला काय म्हणतात की लोक तुला बघणारे व्हिडिओ म्हणतेली. तर भावा बहिणीनं हो का,
शाण्याला बी इडी म्हणते ती, येड्याला बी इडीच म्हणते ती, आणि शाण्याला येड लावते ती आणि येड्याला बी येडच लावते ती. तर हा समाज आहे. समाज माणसाला कसा जगू देत नाही, असा बी जगू देत नाही तसा बी जगू देत नाही. ते म्हणतात का नाही, पायी चालू देत नाही, आणि काय त्याला म्हणते तो डुई काय ते म्हणते म्हणी मला येत नाही तो एवढं, एकतर माझं मेंदवा जाग्यावर नसतो. तर असं त्याच्याला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. आपण तर जसं मला वेळ भेटेल असं आपण पुढल्या तिथल्या व्हिडिओमध्ये भेटतच राहू. तर मग सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची, पावसा पाण्याची. जे माझे बाहेर भाऊ बहीण कामाला जात असेल त्यांनी रेनकोट छत्री हे घेऊनच जात जावं. तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय.